सोन्याच्या खरेदी विक्रीबद्दल सर्वात मोठी अपडेट आलेला आहे। तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल, तुम्ही सोने विक्री करण्याचा प्रयत्न करत असाल तर 3 महिन्यानंतर इतका होणार 10 ग्राम सोन्याचा भाव। 3 महिन्यानंतर सोन्याचा भाव काय असेल याविषयी सरकारचा महत्त्वाचा एक नियम जाहीर झाला आहे। एक तारीख देखील जाहीर झालेली आहे। सोन्याच्या बाबतीत अत्यंत महत्त्वाचा निर्णय आलाय। यामुळे येत्या काळात सोन्याच्या बाजारपेठेत मोठी उलथापालथ होऊ शकते। तुम्ही सोनं खरेदी करण्याचा विचार करताय, तुम्ही सोनं विक्री करण्याचा विचार करताय किंवा तुमच्या घरामध्ये लग्न करायचं असेल किंवा तुम्ही गुंतवणुकीसाठी सोने खरेदी करण्याचा विचार करताय तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आजची माहिती तुमच्या हजारो लाखो रुपयाची बचत करू शकते। तर हा मोठा फायदा देखील मिळवून देऊ शकते। 3 महिन्यानंतर सोन्याचा भाव किती असणार, कोणत्या तारखेला नक्की भाव किती वाढणार, तो कधी कमी होणार या संदर्भात सरकारचा नियम आणि अतिशय महत्त्वाची माहिती आलेली आहे। चालू वर्षी म्हणजे 2025 मध्ये सोन्यामध्ये बाजारामध्ये अक्षरशः धुमाकूळ घातला होता। वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे जानेवारी 2025 मध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव जवळपास 76,000 रुपये प्रति 10 ग्रॅमचा आसपास होता। तेव्हा लोकांना वाटलं भाव हळूहळू कमी होईल, पण त्यानंतर ते झालं ते कोणाच्याही ध्यानी नव्हतं। तुम्हाला आठवतंय का, हाच भाव वाढत जाऊन तेव्हा पाहायला गेलं तर 80 ते 85,000 पर्यंतचा पार गेला एप्रिल महिन्याचा। तेव्हा अचानक एक अफवा पसरली। सोशल मीडियावर, व्हॉट्सअपवर सगळीकडे एक मेसेज करत होता, सोन्याचा दर उतरणार, सोन्याचा भाव 55,000 रुपये तोळा होणार। ही बातमी वाऱ्यासारखी पसरली, ज्यामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं। त्यामुळे सोनं गुंतवणुकीसाठी घेऊन ठेवलेले सोनं अनेक लोक हे मोडायला निघाले। नाशिकमध्ये तर अक्षरशः सोनाराच्या दुकानावर गर्दी झाली होती। लोकांनी सोनं मोडलं, पण झालं उलट, सोनं रॉकेटसारखं वर गेलं। 80-85 हजारून किंवा लाख रुपयाचा आकडा पार केला ते देखील आपल्याला समजलं नाही। पण सरकारने नुकतीच एक नियम जारी केलाय आणि नवीन तारीख देखील आलेली आहे। येणाऱ्या 3 महिन्यामध्ये ज्याचा परिणाम म्हणून काय भाव असणार, 3 महिन्यानंतर 10 ग्रॅम सोन्याचा पैसे किती मोजावे लागणार याची एक तारीख आणि एक किंमत ही फिक्स झालेली आहे। पण ही गोष्ट इथे संपली नाही, तर 1 लाखाचा टप्पा पार केला। गेल्या काही दिवसात सोनं पुन्हा खाली घसरायला सुरुवात झालं। पण तुम्हाला आठवत असेल, 1 लाख रुपये वर गेलेलं सोनं जूनच्या आसपास ते पुन्हा 92 ते 96 हजारच्या घरात आलं आणि आजचा जो रेट आहे 98,000 रुपये 500 तोळा म्हणजे प्रति तोळा याच्या आसपास आज सोनं आहे। त्यामुळे लोकांच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झालाय, आता सोनं इथून पुढे वाढणार की कमी होणार, काय होणार सोन्याचा भाव, सोन्याचं भविष्य काय राहणार। सोनं खरेदी करायचा विचार करताय, सोने विक्री करायचा विचार करताय, सोनं गुंतवणूक करायचा विचार करताय, तर आता तुम्ही लग्न सरासाठी पैसे खरेदी करण्याचा विचार करताय तर लग्न सरासाठी 4 ते 6 महिन्यांनी चालू होणार आहे। त्यामुळे काही लोकांना आता सोनं घेऊन ठेवायचं आहे। त्याकरता सरकारने पुढील 3 महिन्यासाठी एक तारीख त्या ठिकाणी सांगितले। पुढील 3 महिन्यामध्ये अंदाज समोर आलेले आहेत। त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे। तुम्ही सोने खरेदी करायला पाहिजे की थांबायला पाहिजे की सोनं विकायला पाहिजे, भाव काय वाढणार याची देखील वाट पाहायला पाहिजे, यासाठी ही महत्त्वाची अतिशय महत्त्वाची बातमी आलेली आहे। आता तुम्ही पुढच्या 3 महिन्यामध्ये 10 ग्राम सोन्याचा भाव किती असणार ही देखील माहिती घेण्याआधी 3 महत्त्वाचे अंदाज आज मिळाले आहेत। जगातील विविध विश्लेषकांकडून हे अंदाज आलेले आहेत। हे अंदाज जाणून घेतल्यानंतर आपण तुम्हाला किमतीची माहिती देणार आहोत। आता पहा, जागतिक आणि आर्थिकमध्ये बदल होत आहेत। पूर्वी इराण इस्रायलच्या संघर्षामुळे भाव वाढले होते, पण आता तो विषय जुना झाला। सध्या सोन्याच्या भावावर परिणाम करणारे एक सगळ्यात मोठं कारण म्हणजे अमेरिकेतील राजकीय आणि आर्थिक बदल। अमेरिकेतील जे धोरण आहे त्यामुळे सोनं ट्रेंडवर जात आहे। त्यामुळे गुंतवणूक शेअर बाजारातून पैसे काढून घेण्याच्या विचारात आहेत। त्यामुळे सोन्यामध्ये प्रचंड गुंतवणूक होत आहे आणि आता अचानक सोन्यामध्ये प्रचंड गुंतवणूक झाल्यामुळे त्याचा परिणाम म्हणून 3 महिन्यामध्ये 10 ग्राम सोन्याचा काय भाव असणार आहे याची देखील चर्चा सुरू झाली होती। त्यावर 2 ते 3 अंदाज त्या ठिकाणी वर्तवण्यात आलेले होते। आता तुम्हाला समजणार आहे की पुढील 3 महिन्याच्या मध्ये 10 ग्राम सोन्याचा भाव किती असणार। आता तुम्ही सोनं विकायचं की ठेवायचं, सोने खरेदी करायचं की वाट पाहायची, हे देखील तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून समजणार आहे। अमेरिकन डॉलरची स्थिरता होत आहे, अमेरिकन डॉलर मजबूत होते। जेव्हा डॉलर मजबूत होतो तेव्हा सोन्याच्या किमतीवर दबाव येतो आणि त्या किमतीमध्ये किंमत कमी होत असतात। गेल्या काही दिवसांमध्ये सोन्याचे भाव थोड्या प्रमाणात खाली येण्यामागचे मुख्य कारण बनले। त्याबरोबर सगळ्यात मोठी घडामोड घडली आहे, ज्यामुळे महिन्यानंतर तुम्हाला सोन्याचे भाव 10 ग्रॅमचे कमी होण्याची शक्यता आहे। पण ती कमी होण्याची शक्यता किती राहणार, कोणत्या तारखेला कमी होतील, काय भाव राहतील, कशा पद्धतीने राहणार, कारण काय झालं, बँकेने सोनं मोठ्या प्रमाणामध्ये खरेदी केलं आहे। जसे की आपल्या भारतातील जी सर्वात मोठी बँक आहे ती बँक म्हणजे
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया याने देखील सोन्याची मोठी खरेदी सुरू केलेली आहे. प्रत्येक देशाला त्या ठिकाणी संपत्तीमध्ये सोनं ठेवायचं आहे, त्यामुळे त्यांनी सोनं खरेदी करायला सुरुवात केली आहे. मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी होत आहे, त्यामुळेच नागरिकांमध्ये एक संभ्रम निर्माण झाला आहे की 1 लाखाच्या वर गेलेलं सोनं ते 98,000 ते 97,000 1 लाख अशा रेंजमध्ये फिरत आहे. 96,000 ते 97,000 पर्यंत येत आहे. त्यानंतर परत 1 लाखाच्या पुढे जात आहे. पण नेमकं काय होणार आहे? आता लग्न सराई देखील येणार आहे. साधारण फेब्रुवारी मार्च नंतर या ठिकाणी लग्न सराई सुरू होतात. त्यासाठी मग तुम्हाला काय करावं लागणार आहे, कोणकोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी लागणार आहे याची देखील संपूर्ण डिटेल या व्हिडिओमध्ये येणार आहे. आता काय होतं, लोकांना थोड्या प्रमाणामध्ये सोनं खरेदी करायचं आहे. कारण काय की तुम्हाला जो सोने खरेदी का करायचं थोड्या प्रमाणामध्ये, ज्यावेळेस सोन्याचा दर कमी झाला आणि त्यावेळेस तुम्ही खरेदी करा आणि थोडासा वाढला तर तरी खरेदी करा, म्हणजे तुम्हाला ॲव्हरेज सोनं तुम्हाला भेटणार आहे. म्हणजे सोनं जास्त महागल्याचाही तुम्हाला पैसे भोगावं लागणार नाही आणि सोनं कमी झाल्याचा तुम्हाला तोटाही भोगावा लागणार नाही. त्यामुळे तुम्ही 1 ग्राम 2 ग्राम तुम्ही महिन्याला सोने खरेदी करून ठेवा. खरेदी केल्यानंतर तुम्हाला 5 ते 6 महिन्यात तुम्हाला 15 ते 20 ग्राम तुम्हाला सोनं घरी येईल तुम्हाला. आता त्यामुळे आता महत्त्वाचे काही कामं करायला लागेल. आता तुम्हाला या 2 ते 3 महिन्यामध्ये सोन्याचे भाव कसे असणार, 3 महिन्यानंतर किती रुपये तुम्हाला सोन्याचे भाव लागणार, सोन्यासाठी तुम्हाला किती पैसे मोजावे लागणार, या संदर्भात एक अंदाज त्या ठिकाणी आलेला आहे. आता 3 अंदाज सगळ्यात महत्त्वाचे आले आहेत, जे फार विचित्र आहेत, ज्यावरून काय किमती राहतील पुढील 3 महिन्याचे हे देखील तुम्हाला पाहावं लागणार आहे. 3 पैकी पहिला अंदाज येतो तो म्हणजे एप्रिलमध्येच वर्तवलेला होता. तो अंदाज असा होता की सोनं खाली येणार, 55,000 रुपये सोनं येणार. जॉन मिल्स नावाचे एक त्या ठिकाणी शास्त्रज्ञ आहेत किंवा एक तज्ज्ञ आहेत, ते सोन्याच्या खाणीच्या कंपन्यांना सल्ला पुरवण्याचं काम करतात. जगातले तज्ज्ञ सल्लागार असल्यामुळे त्यांनी हा सल्ला त्यांच्या अनुभवानुसार दिला होता. सोन्याच्या खाणीमध्ये सोनं भरपूर वाढायला लागलेलं आहे आणि त्याचं म्हणणं असं आहे की सोनं आता मागणीपेक्षा जास्त वाढलेलं आहे, म्हणजे मागणीपेक्षा पुरवठा जास्त झालेला आहे. त्यामुळे सोन्याचा जो भाव आहे कमी होऊन तब्बल 55,000 रुपये यांचा भाव येऊ शकतो, त्याने असं सांगितलंय. पण बऱ्याचशा लोकांना असं वाटलं म्हणून त्यांनी सोनं मोडलं. हा अंदाज साफ खोटा ठरला. आणि दुसरा अंदाज आहे तो म्हणजे सिंगापूरमधून, तो अंदाज थोडासा धक्कादायक आहे. आता पुढे जाणून घेऊया की पुढील 3 महिन्यात भारत सरकारने काय तर ठिकाणी नियम बदलला आहे. त्यामध्ये पुढच्या 3 महिन्यामध्ये किती रुपयाला तुम्हाला 10 ग्राम सोनं मिळेल, तुम्ही खरेदी करायचं का विकायचं, काय करायचं पुढील तुम्हाला सांगणार आहे. पण दुसरा तिसरा जो अंदाज होता तो धक्कादायक होता. सिंगापूरमधून त्यांच्यामध्ये सांगितले की सोनं हे वाढत जाऊन 1,37,000 पर्यंत जाऊ शकतो. यांच्या म्हणण्यानुसार असं आले की बऱ्याचशा बँकांनी सोनं स्टॉक करायला सुरुवात केली आहे, ज्यामध्ये देशातल्या सेंट्रल बँक असतात, जसे की आपली रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, अमेरिकेची बँक ऑफ फेडरल, या बँकेने देखील सोनं स्टोअर करायला सुरुवात केली आहे. मग त्यामुळे सोन्याची मुळातच पुरवठा कमी होणार आहे आणि मागणी वाढल्यामुळे अर्थातच त्याच्या भावामध्ये वाढ होणार आहे. अशा प्रकारचा जो अंदाज आहे तो अंदाज त्यांनी वर्तवला होता. आता दुसरं पाहिलं तर जो कदाचित थोडासा त्या ठिकाणी दिलासा देखील वाटतो तो अंदाज म्हणजे काय आहे, आता जवळपास सोनं हे 88,000 पर्यंत जाऊ शकतं, ते 85,000च्या आतमध्ये जाऊ शकतं. याची किंमत त्या ठिकाणी राहू शकते असा अंदाज देखील वर्तवून झाला आहे. मग काय होणार आहे पुढच्या 3 महिन्यात सोन्याचा रेट कशा पद्धतीने कमी राहणार आहे, काय राहणार आहे याची देखील अंदाज वर्तवून आला आहे. आता काय भाव असणार आहे ते देखील जाहीर करण्यात आलं आहे. तुमच्यासमोर ते देखील सगळं चित्र स्पष्ट होणार आहे. आता जर तुम्हाला लग्नाची खरेदी करायची असेल, पुढील 6 महिन्याच्या 8 महिन्यामध्ये जर तुमचं लग्न कार्य असेल, तुम्हाला गुंतवणूक म्हणून सोनं घ्यायचं असेल तर तुमची जोखीम तयार तुम्हाला ठेवावं लागणार आहे. आता जुनं सोनं आहे ते तुम्हाला काही कारणास्तव विकायचं असेल तर तुम्ही काय करायला पाहिजे, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आता निर्माण होतो. पण हा एक अंदाज दिलेला आहे. त्या अंदाजानुसार सोनं 88,000 ते 95,000 प्रति 10 ग्रामच्या दरम्यान दिसू शकतं. प्रसिद्ध ज्वेलर आणि बाजार विश्लेषक श्री राऊत सोनी याच्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये बाजाराची परिस्थिती सुधारण्याची शक्यता आहे आणि सोनं 88,000 पासून ते 95,000 पर्यंत रुपयाच्या आतमध्ये विक्री होणार आहे असे देखील त्या ठिकाणी सांगण्यात आले आहे. मग आता लग्नाची खरेदी करण्याची तयारी सुरू आहे. काही ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी भाव कोसळण्याची वाट पाहू नका. तुम्ही 88,000 ते 95,000च्या अंदाजे टप्प्यात येईल तेव्हा सिस्टमॅटिक पद्धतीने थोडी तुम्ही खरेदी करू शकता. जे गुंतवणूकदार आहेत ते देखील वाट पाहू शकता. सोनं थोडं कमी होतंय का काय याची वाट पाहत असाल तर तुम्हाला थोडीशी वाट पाहावी लागेल. ज्याला जुनं सोनं विकायचं आहे तर त्यांना विकण्याची अजिबात घाई करू नका. जोपर्यंत तुम्हाला पूर्ण पैशाची गरज पडत नाही तोपर्यंत सोनं विकण्याच्या भानगडीत पडू नका. शेवटी याच्यामध्ये एकच साधन आहे, कोणताही विश्वासावर तुम्ही अफवावर कोणताही विश्वास ठेवू नका. कोणत्याही सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या गोष्टीवर अफवावर विश्वास ठेवू नका. अभ्यास करा, माहिती घ्या, मगच तुमचा निर्णय घ्या. तुम्हाला ही माहिती कशी वाटली
कारण की विविध प्रकारच्या सोशल मीडियावर पेजेसवरून किंवा इंटरनेट वेबसाईटवरून घेतलेले आहे. त्यामुळे तुमच्या निर्णयात स्वतः अभ्यास करून घ्या. ही जी दिलेली माहिती आहे ही याला कुठलाही शास्त्रीय आधार नाही, याला कोणीही गॅरंटी देऊ शकत नाही. त्यामुळे तुमचा विचार करून तुमच्या बजेटनुसार तुमच्या सुदबुद्धीचा विचार करूनच इन्व्हेस्टमेंट करा. पुढच्या 3 महिन्यामध्ये सोन्याचे भाव कितीपर्यंत येऊ शकतील असं तुम्हाला वाटतं हे देखील कमेंट करून नक्की कळवा. तुमचा नेमका काय अंदाज आणि तुम्ही कधी खरेदी करणार, कधी विक्री करणार, तुम्ही त्या सोन्याच्या भावाची तुम्ही वाट पाहणार. तुमच्या शहरामध्ये आज 24 कॅरेटचा भाव काय देखील आहे आज आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर महत्त्वपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमच्या मित्र नातेवाईकांना शेअर करण्याचा प्रयत्न करा. अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी आमच्या संभाजी अर्जुन यूट्यूब चॅनल आहे, त्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्स बद्दल. धन्यवाद.